Favor of fair use. हेलो नमस्कार दोस्तों, आपका स्वागत है हमारे यूट्यूब चैनल टेक्निकल मोदी 2.0 में। ईपीएस 95 पेंशन बढ़ोतरी को लेकर एक और बड़ी खबर सामने आई है, जो कि हाल ही में 9 मई को कमांडर अशोक रावत जी की एक बड़ी बैठक महाराष्ट्र में हुई थी। जो कि महाराष्ट्र में कमांडर अशोक रावत जी ने भारत पाकिस्तान वॉर के बारे में भी चर्चा की और साथ ही ईपीएस 95 पेंशनधारकों की पेंशन बढ़ोतरी 7,500 रुपये दिलाने की सुनिश्चित मांग उठाई है, जो कि अब यह दावा करती है कि जल्द ही ईपीएस 95 पेंशनधारकों की पेंशन बढ़ोतरी 7,500 रुपये अवश्य की जाएगी। जहां पर दूसरी तरफ राष्ट्रीय मजदूर संघ का यह मानना है कि पेंशन बढ़ोतरी करीब 3,000 रुपये कर देने की आवश्यकता है, जो कि एक उचित निर्णय भी है। जहां पर 7,500 रुपये महंगाई भत्ता और जो कि और आपकी मांगे हैं उससे उतनी ही मांगे, जो कि आपकी पेंशन बढ़ोतरी काफ़ी लंबे समय बाद होगी, तो उससे अच्छा है कि आपको 3,000 रुपये प्रति माह के हिसाब से धनराशि मिलनी शुरू हो जाए। ये शब्द राष्ट्रीय मजदूर संघ के थे, जिसके बारे में कमांडर अशोक रावत जी ने जानकारी दी। चलिए जानते हैं कमांडर अशोक रावत जी ने क्या बोला इस बड़ी रिपोर्ट के माध्यम से। माझी मिसेसही पुष्कळदा सोबतही असते अनेक वेळ, पण कधी कधी नसली ती होती आज कुठे म्हटलं तूच ये आणि सोबत राहा आणि पहा कुठे. तर सकाळपासून गाडीत बसवून आणलं आणि काय कसं राहावं लागतं कसं तिला माहितीच आहे. पण आपल्या सर्वांचा इथे आलेल्या आपल्या सर्वांचा या संघटनेसाठी आपल्या उद्देशासाठी फार मोठा त्याग आहे, फार मोठा त्याग आहे. प्रत्येक जण आपल्यातला आज तुम्ही इथे आले, पैसा खर्च करून आले, वेळ घालवून आले. आमचे गाडगे साहेब महाराष्ट्राचे संघटक, तर आपण सर्वांचा यामध्ये त्याग आहे आणि इतक्या लोकांचा पूर्ण देशातल्या त्याग वाया जाणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. पण जसं आमचे पोखरकर साहेब म्हणाले, आपले पोखरकर साहेब, त्याप्रमाणे आपल्याला काय नाट लागलं काय माहिती. आपलं होत आलं की तिकडे कुठेतरी बॉम्ब फुटतो. पण यावेळेस जे झालं त्याबद्दल खरोखर आपल्या सगळ्यांना समाधान आहे. आणि अतिरेकी लोक कुठलेही असो त्यांचा नैनाट व्हायलाच पाहिजे, त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही, जगात कोणाचंच दुमत नाही. आणि साध्या लोकांना जीवन जगून कष्ट करून जीवन जगणाऱ्या लोकांना नष्ट करण्याचं काम, समाजाला नष्ट करण्याचं काम जे लोक करतात त्यांचा नैनाट हा व्हायलाच पाहिजे, हे पूर्ण जगभराचं मत आज आहे. आणि आपल्या सैन्याने जो पराक्रम केला त्याबद्दल आपली संघटनाही त्यांचं अभिनंदन करते, त्यांचं खूप खूप कौतुक करते. खरं म्हणजे मीही सैन्यात होतो, माझा मुलगा आणि सून पण आज सैन्यात आहे. आणि म्हणूनच नाही, ते एक भारतीय असण्याच्या नात्यानं आपण कुठले असो, कुठल्या जातीचे असो, कुठल्या धर्माचे असो, पण आपण सर्वप्रथम भारतीय, सर्वप्रथम भारतीय. आणि मग कुठली पूजा पद्धती आपली असेल ती आपण अंगीकारू शकतो, त्यात कोणाला काही ऑब्जेक्शन नाही. आता एका घरात, माझ्या घरात जर 5 मेंबर आहे, तर कोणी गजानन बाबाचा भक्त आहे, तर कोणी साईबाबाचा भक्त आहे, कोणी रामाचा भक्त आहे, तर कोणी कालीमातेचा भक्त आहे. काही प्रॉब्लेम नाही, एका ताटात जेवतो, एक स्वयंपाक बनतो. आपण कोणाची भक्ती करायची हा आपला पर्सनल विषय आहे, पण देश आपल्या सगळ्यांचा एक आहे. आणि तीच गोष्ट आपल्या संघटनेला लागू होती. आज पोखरकर साहेब साखर कारखान्यात होते, बारंबे साहेब इलेक्ट्रिक बोर्डात होते, आमचे नारखेडे साहेब पुढे बँकेत होते. प्रत्येकजण आपापल्या कुठल्या ना कुठल्या वेगळ्या क्षेत्रात काम करणार आहे, बरोबर आहे. पण सगळ्यांची पेन्शन आणि संघटना, त्या पेन्शनसाठी लढणारी संघटना ही एक आहे. आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या डिपार्टमेंटवरून एका ठिकाणी जमून एक मागणी आपली. जैसे साथियों, आपने जाना कि कमांडर अशोक रावत जी ने ईपीएस 95 पेंशनधारकों की पेंशन बढ़ोतरी के मुद्दे पर क्या बड़ी जानकारी दी है
और आपको जानकारी कैसी लगी कमेंट बॉक्स में बताना न भूलने। में मिलता हूँ आपको एक और नई ऐसी और बड़ी ताज़ी खबर के साथ। लेता हूँ अलविदा, तब तक के लिए जय हिंद जय भारत।